नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मनपाच्या मालकीची उद्याने व खेळाची मैदाने तसेच नागपूर सुधार प्रन्यासकडून हस्तांतरित झालेली किंवा हस्तांतरणास पात्र असलेल्या जागांबाबत आढावा बैठक घेण्यात आली। मनपा मुख्यालयातील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील जास्तीत जास्त मैदाने विकसित करण्याचा मानस आहे। त्या अनुषंगाने मनपाचे सर्व मैदान आणि नागपूर सुधार प्रन्यासकडून मनपाला हस्तांतरित करण्यात आलेल्या मैदानाला मनपा आणि नासूप्रच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या भेट देऊन मैदानांची सद्यस्थिती, आरक्षण, क्षेत्रफळ आणि ठिकाणी यांची सविस्तर माहिती सादर करावी। तसेच सर्व मैदानांचे GIS मॅपिंग करण्याचे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी दिले। शहरातील मैदानांचा दर्जा सुधारण्यासाठी एक समिती स्थापन करून राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केलेल्या एजन्सीची निवड करावी, अशा सूचना मनपा आयुक्त डॉक्टर विपिन यांनी दिल्या। मनपाच्या स्वतःच्या आणि नासूप्रकडून हस्तांतरित झालेल्या मैदानांवर मनपाच्या मालकीचे फलक लावण्यात यावेत, असे सत्तापक्ष नेते श्री नरेंद्र बोरकर यांनी सुचविले। मनपा हद्दीतील 204 उद्यानांमध्ये वॉकिंग ट्रॅक, पाणी व्यवस्था, संरक्षक भिंत, लॉन लेव्हलिंग, प्रसाधनगृहे, सेल्फी पॉइंट, योगा शेड, विरंगुळा केंद्र आणि लायब्ररी व इतर मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। उद्यानांमधील ग्रीन जिमची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांचे नाव आणि मोबाईल क्रमांक असलेले फलक तिथे लावण्यात यावेत। अनेक स्वयंसेवी संस्था मनपाची परवानगी न घेता उद्याने किंवा मैदानांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य लावतात, ज्यामुळे मनपाची बदनामी होते। अशा संस्थांवर लक्ष ठेवून परवानगीशिवाय कोणतेही साहित्य लावून न देण्याचे कडक निर्देश महापौरांनी दिले। कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। करावी करा सुरू। चल चल। अध्यक्ष महोदय, 2026-27च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर मी चर्चा करण्यासाठी उभा आहे। कृषी विभाग, गृह विभाग या विभागावर बोलणारे कृषी मंत्री इथे बसलेले आहेत आणि मी यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की नागपूर शहरामध्ये कृषी विभागाची जवळपास हजारो कोटीची जागा आहे। जी जागा मागच्या 50 वर्षापासनं काही लोक वापरत होते, करोडोचा टर्नओव्हर झाला, तिथे व्यवसाय करत होते। कोर्टामध्ये केस होती, हायकोर्टामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ म्हणजे सरकार जिंकलाय, तरी सुद्धा आपला विभाग त्या जागेचा कब्जा का घेत नाही? कारण की त्या जागेवर सगळे अनधिकृत बांधकाम आहे, करोडोचा टर्नओव्हर आहे, मंगल कार्यालय, शोरूम मोठे, त्याची कुठली NOC नाही, फायरची ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे, मॅप सँक्शन नाही आहे। आतापर्यंत कोर्टात केस असल्याचं कारण होतं, पण कोर्टात केस हारलो, जिंकलो, ते लोक हारले। तुम्हाला कब्जा घ्यायला काय होते की आता 50 वर्षापासून या लोकांनी पैसे कमवले तिथे। आपण साहेब त्या जागेचं पोझिशन घेण्यासंदर्भात काय करणार आहात? अशीच जागा एक मापसूची आहे, त्या जागेचे खोटे दस्तावेज लावून आमचे सांगत होते, कलेक्टरनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला। ती जागा म्हणजे या सरकारी जागा आपल्याला कब्जात, करोडोच्या जागा नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी। तर माझी विनंती आहे की आपण या जागा कब्जात घ्याव्या। गृह विभागावर बोलत असताना मी सांगेल की आपण गृह विभागातर्फे अनेक योजना राज्यातल्या अनेक शहरांमध्ये देतो। आमच्या नागपूर शहरामध्ये सुद्धा 200 कोटी रुपयाची नागपूर इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावण्यात आली होती। ही सिस्टम राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये 197 कोटी रुपये मंजूर केले होते। या प्रकल्पाची अंतिम मुदत ही 14 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली होती। या प्रकल्पाअंतर्गत शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल एकमेकांशी समन्वित करून अपघात कमी करणे तसेच नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत करणे हे अपेक्षित होतं। दुर्दैवाची बाब म्हणजे या 10 चौकामध्ये ही प्रणाली अद्याप कार्यान्वित झालेली नाही आहे। नागपूर शहर झपाट्यानं वाढून झालं आणि अशा वेळेस जर शहरात ट्रॅफिक सिग्नलची फारशी गरज नव्हती, परंतु आता एका चौकात पोहोचवण्यासाठी 2-3 सिग्नलवर थांबावं लागून झालं। शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांवर वर्षभर वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येऊन झालं आणि अशा परिस्थितीत मला वाटते की प्रत्यक्षात इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ही नागपूरकरांसाठी अजूनही दूरची गोष्ट ठरली आहे। सध्या अस्तित्वात असलेले ट्रॅफिक सिग्नलही व्यवस्थित चालू नाही आहे।
काही चौकांमध्ये एकाच वेळी सर्व सिग्नल लाल किंवा हिरवे दिसतात, अनेक सिग्नल बंद अवस्थेत असतात, नागरिकांमध्ये संभ्रम आहे. तर मग आपण ही 200 कोटीची योजना राबवली, ही कार्यान्वित झाली की नाही याची चौकशी तर व्हायला पाहिजे. आमचे गृहमंत्री नागपूरचे आहेत, नागपूरकरांना आशा आहे की असे पैसे शासन देते आणि या योजना कार्यान्वित करत असताना काय होतं याकडे लक्ष द्यावं. संबंधित अधिकारी कोण होते, कोणाच्या अखत्यारीतीखाली ही योजना चालत होती, त्यांना काही जाब विचारणार आहे का, त्यांची चुकी झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. सेफ स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत नागपूर शहरात CCTV सर्व्हेलन्स नेटवर्क उभारण्यासाठी 1000 कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चात करण्यात आले. पण हे 1000 कोटी रुपये खर्च केल्यानंतर या शहरामध्ये काय स्थिती आहे. या प्रकल्पाअंतर्गत नागपूर शहरात जवळपास 3700 CCTV कॅमेरे बसवण्यात आले. ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी शहरातील बहुतेक रस्ते खोदण्यात आले. नागपुरांनी मोठ्या अडचणी सहन केल्या कारण CCTV प्रणालीमुळे शहर अधिक सुरक्षित होणार होते, स्मार्ट शहर होईल अशी अपेक्षा होती. मग आजच्या घडीला सुमारे 45% कॅमेरे हे कार्यरत नाही. यावरून दुर्दैवाची बाब म्हणजे कार्यरत असलेल्या कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेजही अपघात, खून, चोरी, दरोडा, बलात्कार अशा गुन्ह्यांच्या तपासात तसेच गुन्हे रोखण्यात फारसे उपयोगी ठरत नाही आहे. यामुळे या संपूर्ण प्रकल्पाची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे आणि नागपूर शहरात खऱ्या अर्थानं प्रभावी CCTV सर्व्हेलन्स व्यवस्था उभी करून सुरक्षित व स्मार्ट नागपूर घडवणं गरजेचं आहे. याकडे शासनानं लक्ष द्यावं. एकेकाळी नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी, टायगर कॅपिटल, कोळसा राजधानी, ऑरेंज सिटी अशा सकारात्मक ओळखीनं ओळखल्या जात होतं. परंतु आता या नागपूरला गेल्या काही दिवसात ड्रग कॅपिटल असं संबोधण्यात येतं. इतका ड्रगचा व्यवसाय वाढलेला आहे. चौकात सरेआम ड्रग्ज घेऊन विकणारे, कारण की ते सापडत नाही, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही. जर या ड्रग्जवाल्यांवर जर कोणाचं नियंत्रण असतं तर या राज्यातच ड्रग्ज झालं नसतं. ही नागपूरची आमच्या दुर्दशा झालेली आहे. आपण पाहतो की नागपूरमध्ये गुन्हेगारीचा कहर आहे. पोलीसला मारायला धावतात. महिला उपनिरीक्षकाला भर चौकात लोकांनी मारलं. या अशा घटना नागपूर शहरात घडत आहे. या संदर्भात मी सांगू इच्छितो की यामुळे नागपूरचं वातावरण दहशतीचं झालं आहे. एका ठिकाणी तर माझ्या मतदारसंघामध्ये पोलिसांनी प्रायव्हेट सिक्युरिटी आहे, पोलीस आहे, 20 वर्षापासून व्यवसाय करत असलेलं दुकान, त्याचं सामान बाहेर काढलं, पोलिसांच्या समोर कुलप लावलं, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, पण पजेशन त्यांनी घेऊन घेतलं. तर हे सुपारी देऊन पजेशन घेण्याचं काम जर पोलिसांसमोर होत असेल तर नागपूरची काय स्थिती राहणार आहे. अध्यक्ष महोदय, नागपूर सोडा, या पुण्याची घटना आहे बाणेरची. इथे बिल्डर खरेदीदारांचा प्रश्न होता आणि यासाठी नरेश उमाकांत महाजन यांनी बिल्डरकडून दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना आहे पुण्याची. स्वीटी असोसिएट या बिल्डर जयंतीलाल ताराचंद ओसवाल आणि त्याचा मुलगा. आता याच्यामुळे एकाने ही आत्महत्या केली, परंतु असेच अनेक प्रकार आहे. आपण अनेक आत्महत्या होण्याची वाट पाहत आहे का? याच्यावर शासन काही SIT गठीत करून यांनी कोणाकोणाकडनं पैसे घेतले. सगळ्या सदस्यांना एवढं सांगायचं की आपल्याला रिप्लाय घ्यायचा आहे, त्यामुळे आता थोडं फास्ट. साहेब, आतापर्यंत सदस्य बोलले ते बोलले. बोला तुम्ही बोला, बाकीचा वेळ घालू नका. साहेब, सगळे लोक मतं घेऊन निवडून आले, मी निवडून आलेला आहे, असं ढकलत थोडी ना आणलाय मला. अध्यक्ष महोदय, आम्हाला प्रश्न मांडायचे आहे, आम्हाला मांडू द्या, कारण की बाकी सदस्यांना आतापर्यंत मांडू दिले आहेत. मला वाटतं की या जयंतीलाल ताराचंद ओसवाल या बिल्डरला SIT लावून याचे जितके पुण्यामध्ये कामं चालू आहे याची चौकशी शासन करणार आहेत का? आणि अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत ज्या संदर्भात सरकारने दखल घ्यायची आहे. वाहन टोईंग, आमच्या इथे वाहन टोईंगमुळे नागरिक त्रस्त आहे.
मुंबईमध्ये 2019 साली वाहन टोईंग करणाऱ्या एका खाजगी कंपनीचा करार रद्द करण्यात आला होता. त्या कंपनीची वाहने त्यानंतर वापरविना पडून होती आणि मला वाटतं की नागपुरातही या टोईंगमुळे जनता त्रस्त आहे. तर ही टोईंगची कंपनी आहे, सामान्य जनतेची लूट करत आहे. याच्या विरोधात शासन काही करणार आहे का, असे अनेक प्रश्न आहे. आपण बोलू दिलं याबद्दल आभार. सन्माननीय सदस्य दिलीप. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.